घरामध्ये नाश्त्याचे खूप काही पर्याय असतात, पण वेळेवर कधीच काही सुचत नाही. अशाच गडबडी आणि घाईच्या वेळेसाठी मस्त असा सोप्या पद्धतीचा नाश्ता तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर 1 वाटी पोहे घेतले, त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्या. कुठलाही घ्या, बारीक जाड दोन्ही चालेल. त्यानंतर त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून 10 मिनटं भिजवत ठेवूया. म्हणजे काय होईल, पोहे आणि गरा जो आहे छान पद्धतीने फुगून येईल. तर इकडे जे आहे भिजवत ठेवलं, त्यावर झाकण ठेवलं 10 मिनटं आणि अशा पद्धतीने जे आहे पोहे आणि गरा जो आहे छान पद्धतीने फुगून आलेला आहे. एक मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये जे आपले पोहे आणि गरा होता भिजले तो घातला, थोडेसे 2 ते 3 चमचे पाणी घातलं. त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. छान असं फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने फाईन पेस्ट जी आहे तयार करून घेतली. एका त्याच पॉटमध्ये हे जे आहे काढून घेतलं. त्यानंतर व्यवस्थित 2 मिनटं जे आहे अशा पद्धतीने फेटळून घ्यायचं आहे. त्यानंतर काही भाज्या ॲड केलेल्या आहेत. तर मिडियम साईजचा कांदा, मिडियम साईजचा टोमॅटो, शिमला मिरची, मिडियम साईजचं एक गाजर किसून घातलेलं आहे. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या काप, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. यामध्ये आणखीन पण भाज्या तुम्ही ॲड करू शकता. याच पद्धतीने काय होतं, भाज्यासुद्धा मुलांच्या पोटामध्ये जातात. ज्यावेळेस भाज्या खाण्यासाठी मुलं नकार देतात, तर या पद्धतीने आपण त्यांना भाज्या ज्या आहेत खाऊ घालू शकतो. त्यानंतर पाव चमचा जो आहे बेकिंग सोडा घातला आणि छान असं 2 मिनटं फिरवून घेतलेलं. इकडे जो आहे डोस्याचा तवा ठेवला, त्यावर 1 चमचा तेल घातले. 1 चमचा तेल घातलं की 10 ते 12 जे आहे सहज घावणे म्हणा किंवा तिखट डोसे म्हणा, काही म्हणू शकता, सहज होऊन जातात. तर इकडे जे आहे बॅटर घातलं थोडंसं आणि या पद्धतीने जे आहे खूप पातळ नाही, खूप जाड नाही, मीडियम साईजचे जे आहेत अशा पद्धतीने घावन जे आहेत बनवून घेतले. आता तिखट घावणे डोसे तुम्ही काही नाव देऊ शकता, पण गडबडीच्या वेळेत एकदम सोप्या पद्धतीचा नाश्ता जो आहे तयार झालेला आहे. याला तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग सॉससोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. याच पद्धतीने जे आहे एक डोसा बनवायला किंवा एक घावन बनवायला जे आहे 2 ते 3 मिनटं सहज लागतात. लो फ्लेमवर, लो टू मिडियम फ्लेमवर छान पद्धतीने भाजून घ्यायचं. तिकडे जे आहे छान असे आपले तिखट घावणे तयार झालेले आहेत. तर छान पद्धतीने एन्जॉय करा. जाळीसुद्धा मस्त पडलेली आहे, भाज्यासुद्धा गेलेल्या आहेत त्यामध्ये. तर याच पद्धतीने सॉससोबत एन्जॉय करा. तर सविस्तर रेसिपी जी आहे खाली दिलेली त्रिकोणी बटनावर क्लिक करून पाहू शकता. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रेसिपीचे नोटिफिकेशन